नशामुक्त भारत 2028 या अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध छेडलेल्या मोहिमेत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे। वाशी येथील जुहूगाव भागात काही नायजेरियन नागरिक अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांद्वारे 4 ठिकाणी एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। या कारवाई दरम्यान जुहूगाव सेक्टर 11 येथील हरियाली निवास या घरातून ऑलिव्हर ओकेचुक्यू उगवू या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या झडतीत 1,26,25,000 रुपये किमतीचा 252.5 ग्रॅम कोकेन हा उच्च दर्जाचा अंमली पदार्थ आणि 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। या गुन्ह्याचा अधिक तपास करताना ऑलिव्हर याला कोकेनचा पुरवठा करणाऱ्या मादिया बुकी, कॉस्मोस इग्वेओमा आणि इनोसेंट दादा लावियान्स या आणखी 2 नायजेरियन साथीदारांना देखील कोपरी गावातून अटक करण्यात आली। या तिन्ही आरोपींविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे।